नमस्कार. तोडापूरनामा न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी ज्ञानेश्वर गवळी. आपल्या सोबत आहेत संतोष पाटील. हाय. पाटील साहेब, सध्याचं डिजिटल युग आहे आणि मोबाईलचा म्हणजे एकदम असा सुळसुळाट झाल्यासारखं झालंय आणि ह्याच्यावरती विद्यार्थ्यावर भरपूर असा परिणाम पडलेला आहे. जी काय ते पहिल्या काळात असं व्हायचं की संध्याकाळच्या टायमाला मुलं काय करायचं तर व्यायाम म्हणा असं तसं त्या ह्याच्यात व्यस्त राहायचं. पण आता असं अलीकडे झालंय की 10x10च्या रूम मध्ये मग 8-10 पोरं आहे ते पण शांतच सगळी. ती त्या कोपऱ्यात मोबाईल मध्ये व्यस्त आहे, ही त्या कोपऱ्यामध्ये मोबाईल व्यस्त आहे, इकडे ह्या मोबाईल मध्ये व्यस्त आहे. मोबाईल मुळे असं एवढं हे झालंय की म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर गवळी साहेब, मोबाईल मुळे माणसं कम्युनिकेशन जवळ यायच्या ऐवजी उलटा परिणाम मोबाईलचा झालाय. मोबाईल मुळे माणसं जवळ यायच्या ऐवजी मोबाईल मुळे माणसं दूर गेलेत. मग तुम्ही म्हणसाल कसं, तर फॉर एक्झाम्पलच त्याचं द्यायचं राहिलं तर आज 5 माणसं एकाच कुठेही, लहान मुलांचा विषय घेऊ नका, मोठीही माणसं तितकीच जबाबदार आहे. आज तुम्ही 60 वर्षाची माणसं घ्या, 55 वर्षाची माणसं घ्या, 70 वर्षाची माणसं घ्या, 5 खुर्च्या एक लाईनला लावून एका हॉटेलमध्ये बसलेले तुम्ही कशी बोलत नाहीत, ते फक्त मोबाईलमध्ये असं 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 आणि त्यातल्या रील्स बघण्यात. पण यावरती विद्यार्थ्यावर जास्त परिणाम पडाला. तर खूप परिणाम, कसा परिणाम, त्यावर पालकांनी काय दक्षता घ्यावी. संपले मोबाईलमुळे, विचार करण्याची शक्ती संपली. विचार करण्याची शक्ती कसं संपली, तुम्हाला काही अडचण पडली की तुम्ही गुगल उघडता, चॅट जीपीटी उघडता, त्याच्यावर सर्च करता, मग तुमच्या बुद्धीवर ताण येणार कधी. त्यामुळं काल परवाच, आता 1 महिना झाला ह्या गोष्टीला, स्वीडन सरकारनं, स्वीडिश गव्हर्नमेंटनं 10 वर्षापूर्वी 5-1 वर्षापूर्वी असा निर्णय घेतला होता. सॉरी 10 वर्ष म्हणालो, 5 वर्षापूर्वी असा स्वीडिश गव्हर्नमेंटने निर्णय घेतला होता की त्यांच्या ज्या काही प्राथमिक शाळा आहेत, माध्यमिक शाळा आहेत, तिथली पूर्ण पुस्तकं आणि बोर्डवर लिहायचं फळाखडू ही संकल्पना संपवून स्वीडिश गव्हर्नमेंटनी गेल्या 5 वर्षामध्ये पूर्ण त्यांना टॅब आणि मोबाईल आणि लॅपटॉप वाटले होते की पूर्ण इलेक्ट्रॉनिक करा. पण त्याचा दुष्परिणाम मध्यंतरी स्वीडिश गव्हर्नमेंटला दिसला. त्याचा दुष्परिणाम असा झाला की विद्यार्थ्यांना लिहिता येईना, अक्षरं खराब झाली, वैचारिक कुवत संपली. त्यांचा अभ्यास केला, ते स्टडी करण्यासाठी केलं होतं आणि ते स्टडी केल्यासाठी केल्यानंतर निष्कर्षापर्यंत जिथं असे आले आजच्या घडीला, पूर्णतः संपला. आणि संपल्यामुळे सिस्टम असं झालं की आज स्वीडिश गव्हर्नमेंटनी तो निर्णय त्यांचा वापस घेतला की इथून पुढे आम्ही शालेय जीवनामध्ये किंवा शालेय विद्यार्थ्यांच्या कामामध्ये आम्ही लॅपटॉप टॅब बाजूला काढून जुन्या संकल्पनेत आले ते लोक आता वही, पेन, ग्रहपाठ, फळा, बोर्ड यावरती. सांगायचं तात्पर्य गवळी साहेब हेच आहे की मोबाईल हा फक्त विद्यार्थ्यावरच परिणाम करत नसून संपूर्ण मानवी जीवनावर परिणाम होतोय आणि मोबाईल करतो ह्यापेक्षा इंटरनेट करते, ह्या मतापर्यंत मी. बरोबर आहे. पण ह्या दृष्टिकोनातून आता सध्या जे नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत आदरणीय अर्चनाताई पाटील यांनी असा आदेश काढलाय की 2 तास मोबाईल बंद प्रत्येक आणि अभ्यासाला 2 तास वेळ देणे. आणि प्रत्येक गावामध्ये त्यांनी भोंगे लावायचं सिस्टीम केली. मला वाटतं जवळपास आता सारोळ्यामध्ये चालू आहे ती सिस्टम. कसं वाटतंय तुम्हाला एक दृष्टिकोनातून हा जो आणि हा संकल्प अर्चनाताईचा कितपत यशस्वी होईल? राणादादांनी आणि अर्चनाताईंनी जी संकल्पना केली आहे ही फॉर द एज्युकेशन, टू द एज्युकेशन असा जर विचार करायला गेलं तर ही संकल्पना देशात पहिल्यांदा राबवली गेली. मी तर म्हणतो ही संकल्पना देशात सगळीकडे राबवली पाहिजे. इतकी सुंदर आणि चांगली येऊन नाही का, त्या 1 तासामध्ये कमीत कमी पूर्ण अभ्यास करतील, त्यांना कुठला डिस्टर्बन्स होणार नाही. चांगली गोष्ट आहे, खूप चांगली आणि काळाची गरज आहे. आज स्वीडन गव्हर्नमेंटनं तो निर्णय घेतला की पूर्ण शाळेतून टॅब्स, कम्प्युटर सगळं हटवलं आणि जुन्यावर आले ते जुन्या सिस्टम. पाठीमागे जशी सिस्टम होती की रोज गृहपाठ हातात वही पेन घेऊन करायचा, अक्षरं सुंदर होते सगळं, हळूहळू खूप दुष्परिणाम येणार आहेत. आणि हा जो निर्णय घेतला आहे अर्चनाताईंनी तो स्वागतार्ह आहे आणि त्याचं नक्कीच स्वागत करण्यासारखं आहे. मी तर म्हणतो देशभरात, महाराष्ट्रभर हा निर्णय राबवायला पाहिजे. आता एवढी मोठी संकल्पना त्यांच्या डोक्यात आल्या, राबवल्या, खरंच त्यांचं सुद्धा मानावं इतका आभार पब्लिकनं थोडा आहे. देशभरात तर राबवतीलच पण आपल्या जिल्ह्यात पण पूर्ण राबवा. आता काय ठिकाणी आता सारोळ्यामध्ये त्यांनी बहुतेक आधी राबवायला चालू आहे. भोंगा वाजतो त्यावेळेस मोबाईल वगैरे सगळं असं बंद करून डायरेक्ट अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी वेळ द्यायचा 2 तास. नाही तसं आहेच ना. आज मला सांगा मोबाईलमुळे चांगल्या गोष्टी किती घडतात हे मला माहित नाही, पण आजच्या घडीला तुम्ही एक बारीक जनरल प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही एक थोडासा स्टडी केला, बायफर्केशन केलं की विद्यार्थी घेऊन मोबाईलमध्ये करतायत काय,
मोबाईलमध्ये करण्यासारखं खूप आहे. युट्यूबवरती अभ्यासाचं सर्च करतील, गुगलवरती अभ्यासाचं काय आहे ते सर्च करतील, पण असं न होता प्रत्यक्षात उलटं घडतंय. नाना तऱ्हेचं नको नको ती मटेरियल त्याच्यावर उपलब्ध आहे, त्याच्याकडे कल जास्त वाढायला लागला लोकांना. माहिती ज्या वयात जी गोष्ट माहिती व्हायला नको आहे त्या सगळ्या गोष्टी मोबाईलमुळे माहिती व्हायला लागल्या. याचा नक्कीच दुष्परिणाम येत्या काळात आपल्याला भोगावा लागणार आहे. यातून कुणी वाचू शकणार. टेक्नॉलॉजी कॅन बी डेव्हलप्ड यू, बट टेक्नॉलॉजी कॅन ऑल्सो डिस्ट्रॉय यू. या म्हणीचा प्रत्येक आल्यापासून राहणार नाही. मग अर्चनाताई पाटील नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष यांचं स्वागतच करावं लागेल, कारण असा हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय त्यांनी. नाही, ह्या निर्णयाचं स्वागत मी तर म्हणतो महाराष्ट्रात असा निर्णय या अगोदर कुणीही घेतलेला नाही. अर्चनाताईंचं जितकं स्वागत आपल्या जिल्हावासियांनी करावं तितकं कमी आहे. का? कारण त्यांची संकल्पना किंवा त्यांनी या मुद्द्याकडे फोकस केला ही फार महत्वाची गोष्ट आहे. आजच्या काळात या मुद्द्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. लोक वेगवेगळ्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला. याची निरीक्षण क्षमता लहान आहे अर्चनाताईची, लहान म्हणजे खूप लहान बारीक नजर असणाऱ्या माणसांना निरीक्षण नोंदवता येतं. त्यांनी बारीक नजरेतून त्यांच्या चाणाक्ष बुद्धीला ते लक्षात आलं की असं लोकांना म्हणजे अडचणी येणार आहेत, विद्यार्थ्यांना अडचणी यायला लागलेत, खूप अडचणी. आता विद्यार्थ्यांसाठी ती अडचण नाही, पण पालकांसाठी फार मोठी अडचण आहे ना. पोरांनी सगळा अभ्यास सोडून 24 तास मोबाईलमध्येच करायचं. बरं काय अभ्यासात कामाचं पण करेनात ना, बिना कामाचं सगळं नको ते यायला लागलंय. हा अर्चनाताईचा जो निर्णय आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आणि अभिनंदनपर निर्णय आहे त्यांचा, एवढंच मी बोलेन.